जरा तुझा कॅमेरा दे ना। या सभांच्या यशामुळे ना दिवाळी आधीच दिवाळीचा गोडवा घरामध्ये आलाय। हात पाय तोडायला तरी जवळ यावं लागेल का नाही? नेमका कॅमेरा नाहीये। मी आत्याबाईंकडे गेलो होतो, ती कसली तरी पूजा आहे ना आज। कसली तरी नाही रे, आज वसुबारस आहे ना, त्याची पूजा आहे। याला म्हणतात वसुबारस? हो, हीच वसुबारस। आत्या, अगं लहानपणी आम्हाला या वसुबारसाची गोष्ट सांगायचीस, गण्यालाही सांग की। हो, सांगायलाच पाहिजे, नाही त्या गण्याला कळणार कसं वसुबारस म्हणजे काय ते। वसुबारस म्हणजे अश्विन वद्य द्वादशी, धनत्रयोदशीचा आदला दिवस। देवांचा राजा इंद्र म्हणजे पर्जन्य देवता। समजूत अशी आहे की इंद्र आपल्याला पाऊस देतो, त्याच्यामुळे सगळे लोक आधी इंद्राचीच पूजा करायचे। एकदा भगवान श्रीकृष्णांनी सगळ्या गोकुळातल्या लोकांना सांगितलं की आपण गोवर्धन पर्वताची पूजा करूया, कारण खरं म्हणजे आपल्याला पाऊस गोवर्धन पर्वत देतो। मग गोकुळातल्या सगळ्या लोकांनी गोवर्धन पर्वताची पूजा करायला सुरुवात केली। इंद्राला काही हे आवडलं नाही। त्यांनी एक दिवस गोकुळावर मुसळधार पाऊस पाडला। इतका पाऊस पडला की सगळ्या लोकांचे अगदी हाल हाल झाले। म्हणून मग श्रीकृष्णांनी सबंधच्या सबंध गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या करंगळीवर तोलून धरला आणि सगळ्या गोकुळातले लोक, अगदी गाई गुरं सुद्धा, सगळ्यांनी त्या पर्वताच्या खाली आश्रय घेतला। त्या गोवर्धन पर्वताने सगळ्या गोकुळातल्या लोकांना आश्रय दिला। तो दिवस कोणता? तो हा आजचा वसुबारसेचा दिवस। मग या दिवशी गायीची पूजा का करतात? अरे, गाय म्हणजे गोमाता, वर्षातनं एकदा तरी तिची पूजा केलीच पाहिजे। आणि गाय दारात असते ना की भरभराटीचं लक्षण समजतात। आता नवीन वर्ष सुरू होणारच असतं की नाही, म्हणून मग आज दिवाळीच्या या पहिल्या दिवशी गोमातेची पूजा करून पुढचं सगळं वर्ष सुखसमृद्धीचं जावो अशी गोमातेला प्रार्थना करायची। याला म्हणतात वसुबारस। काय गणोबा, या सगळ्या कथेवरून काय बोध घेतला? मला या कथेतून फक्त एवढंच कळलं की इंद्र हा देव काही बरा नव्हता। काय बोलले? कोणाचा पत्ता कट करायचा आहे? नाही, पत्ता कट नाही करायचा आहे, पण तू तुझं सामान आवर आणि निघ इथून। कायमचं पाठवत नाही आहे, पण ह्या निवडणुका होईपर्यंत तुझा। अरे काय दादा, अन्याय आहे माझ्यावर। दिवाळीसारखा मोठा सण तोंडावर आलाय आणि बायका पोरांपासून, आपल्या सगळ्या लोकांपासून तोडतोस होय मला। परशू, तुझं तुझ्या बायका पोरांवर किती प्रेम आहे मला चांगलंच माहिती आहे, आणि माझी सगळी माणसं माझ्या सोबतच असणार आहेत रे। मी फक्त तुला दूर पाठवतोय। वाकनिसांकडून थोडेफार पैसे घे आणि निघ इथून। म्हणजे मी तुझं कोणीच नाही होय? मी दोघांच्या आया वेगळ्या असल्या तरी बाप एकच आहे, रगत एकच वाहते। तसं असलं तरी असली नाती मी मानत नाही, आणि मुळात जनावर आणि माणूस यातला फरक मला चांगलाच कळतो। नाही, तसं असेल तर नाती जपण्यात मला बी काही इंटरेस्ट नाही बरं का। निघ इथून परशू, कारण माझ्या घरात मी अनोळखी माणसांना ठेवत नाही। हे घर माझं बी एवढं लक्षात ठेव, कुठं बी जाणार नाही मी तुला तुझं मत विचारलं नाही परशू, आदेश दिलाय। तू काय सुप्रीम कोर्ट आहे रे आदेश द्यायला? माझ्या घरात माझा शब्द अंतिम आहे। तुझ्या लोकांसाठी असेल, माझ्यासाठी नाही। तसं असेल तर
तुझ्यासाठी आता वेगळी भाषा वापरावी लागेल मला. वापर की कुठली बी वेगळी भाषा वापर. जे काही वेगळं करायचं असेल ते करून घे. मी कुठं बी जाणार नाही. जानकीताई, सकाळपासून लय कोरड्या उलट्या होत आहेत. मळमळत आहे पण सकाळपासून. अरे देवा, डॉक्टरांना फोन केला पाहिजे ना. नाही नको, मी आता हा असा त्रास होणारच ना. अगं पण कुठे ना कुठेतरी हे थांबलं पाहिजे ना. थांबलं पाहिजे म्हणजे? अगं सुगंधा, जसे जसे दिवस जातील तसा तुला जास्त त्रास होईल. जानकीताई, आता माझ्या नशिबात त्रास सहन करणंच आहे. वाटोळं झालं माझ्या जन्माचं. अगं पण डॉक्टरांना भेटल्याशिवाय आपल्याला काहीच कळणार नाही. त्यांना भेटल्यानंतर निदान काय काळजी घ्यायची हे तरी कळेल ना. काळजी कुंडीत लावलेल्या गुलाबाच्या रोपट्याची घेतात जानकीताई, उकिरड्यावर उगवलेल्या निवडुंगाची नाही. त्याच्याकडे दुर्लक्षच करायचं असतं. आणि तुम्ही घेताय ती काळजी खूप आहे माझ्यासाठी. असं का बोलतीयस? आम्ही कधी तुझ्याकडे दुर्लक्ष करू का? जानकीताई, तुझे लई उपकार आहेत बघ माझ्यावर. उपकाराची भाषा करू नकोस. हे माझं कर्तव्य आहे. काही वाटलं तर मला येऊन सांग. जा. ही बॅद आणि सकाळ सकाळ कसं पाय आली. अरे देवा, मारकुटा बैल आहे यो, मारकुटा बैल. इथनं सटकलेलंच बरं. चला. आहे. नमस्कार परशु सेठ. नमस्कार. या इकडे या. तिथं हो हो, आलो आलो. काय ओळखलं का मला? हो ओळखलं की. मी पाठारे, होय. तोच मारकुटा पाठारे. काय 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 काम काय? चला, मोरजकर साहेबांनी बोलवलंय तुम्हाला. हो पण कशा पाहिजे म्हणजे मी काय केलेलंच नाही. कसं आहे, मला लई कामं असतात इथं. नरसिंह किल्लेदारचा भाऊ आहे मी. नरसिंह किल्लेदारचा भाऊ. लई कामं असतात, बिझी माणूस. परशु, काय दादा? काय सकाळी सकाळी माझ्या नावाने गळा काढतोयस? काय झालंय? हा तसं नाही रे बाबा. पाठारे साहेब, बसा. हा बसा बसा बसा. अरे हे काय म्हणतात, पोलीस स्टेशनवर चला म्हणतात. काही बी केलेलं नसताना रे. काय हो पाठारे साहेब, माझ्या भावाला हात लावताय तुम्ही. काय केलंय काय त्यानं? इंदुलकर मर्डर केस, त्या केसच्या तपासासाठी मी घेऊन चाललोय. कदाचित महिनाभर ठेवून घ्यावं लागेल. अरे दादा, महिनाभर? अहो, ऐन दिवाळीच्या तोंडावर तुम्ही याला घेऊन जाताय. बायका पोरं असलेला माणूस आहे हा. हो साहेब, गुन्हेगारांना कसली आली दिवाळी आणि बायका पोरं? तर मोराजकर साहेब असे दिवाळीत फटाके फोडतील. अरे दादा, ते सरळ सरळ धमकी द्यायला लागले. ते मोराजकर साहेब म्हणजे राक्षस आहेत. राक्षस लय पटके मारतात रे भाऊ. काल रामावतीला गेला असतास तर ही वेळ आलीच नसती. असं आता ध्यानात आलं. म्हणजे हे सगळं तू जमवलेलं आहेस तर. पाठारे साहेब, घेऊन जा तुमच्या पाहुण्याला. पण मोराजकर साहेबांना सांगा, भाऊ आहे माझा. मारा पण जरा कमी. ऐन दिवाळीत घरातला माणूस असा बाहेर कुठेतरी विव्हळतोय, बरं नाही वाटणार मला. नाही नाही,
मी जातो, रमावतीला जातो. हा? रमावतीला जातो म्हणलं. अर्धा तास आहे तुझ्याकडे. 15 मिनिटात जातो. दिवाळीला नवे कपडे आणि फराळ पाठवून देईन मी. येतो दादा. हात दगडाखाली आहेत माझे. टाइम लई खराब चाललाय. येईन परत. ये, वाट पाहतोय मी. अजून बरेच हिशोब चुकते करायचे मला. येतो साहेब. खाली बघ रे, रांगोळी काढली मी. कसली भारी रांगोळी आहे ग. ताई मी जरा मदत करू का? नाही नको गण्या, नको 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 रे, नको. मी खूप मेहनतीने काढली. तू शांत उभा राहा, तीच माझ्यासाठी मदत आहे. एक टिपका काढतो. ठिपका. गण्या नको रे. ए वाव जानकी, काय सुंदर रांगोळी काढली आहेस ग. काही राहिलंय का मी मदत करू? नाही नको, झालंय सगळं. अगं निदान ठिपके तरी काढू दे ना. अरे वा 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 वा, फॅन्टास्टिक है ना. काय सुंदर रांगोळी काढली आहे. काही राहिलंय का? मी काही मदत करू का? नाही मग निदान ठिपके तरी काढतो. काही नाही, सगळं झालंय. तुम्ही काही करू नका, पहा फक्त. हा, रांगोळी उत्तम झालेली आहे आणि रांगोळी बरोबरच हा आकाश कंदील फार सुंदर दिसतो आहे. हो, कलर कॉम्बिनेशन काय मस्त आहे ग. थँक्यू. मला काय वाटतं, तिकडे मध्ये मध्ये फुलं काढली पाहिजेत ना ग. ह्याच्यात कशी काय काढणार फुलं बिलं? इकडे इकडे पण एक काढ मला वाटतं. आणि त्या बाजूला एक काढ तिकडे. आकाश कंदिलाचं म्हण. कडे मी अशी थोडी थोडी लक्ष दे नाही जरा आकाश कंदिलाविषयी चाललंय. नाही ते चांगलं आहे की. ऐका हे थोडं आकाश कंदिलाचं कौतुक. एवढं विचारतो मी, आकाश कंदील कसा झालाय लक्षच देत नाही तुम्ही कोणी. नाही रे नाही, खरंच छान आहे कंदील. पण मी काय विचारते, तू हा कंदील अहिल्या काकूच्या मदतीने बनवलास का? का ग का? नाही, त्यात दिवा न टाकताच एकदम पेटल्यासारखं वाटतंय ना, म्हणून विचारलं. हे बघ, कोणाच्याही व्यंगावर असं बोलू नये. अच्छा, तू इथे जाम बोलतोस, पण काकूच्या समोर तुझं सुद्धा तथपपच होतं, कळलं ना. हे बघ, लहान मुलांनी इतकं स्पष्ट बोलायचं नसतं. आई शपथ, मला लय मजा येते. आपण जर का अहिल्याताईंबद्दल असंच बोलत राहिलो ना, तर दिवसभर हसतच बसू. हसा हसा, भरपूर हसा. काय राग व्यक्त करायला हसणं ही प्रतिक्रिया असावी, सवय नसावी. नाही पण आता खरंच बास झाला. नाहीतर अहिल्या काकूला नक्की कळेल की आपण तिच्याबद्दलच बोलतोय. कारण काय ना, जनरली भिंतींना कान असतात हे सगळ्यांना माहिती आहे, पण अहिल्या काकूच्या कानालाच भिंत आहे, त्यामुळे तिला नक्की कळेल की आपण तिच्याबद्दलच बोलतोय. पाहिलं, कोणालाही हसायला आलेलं नाहीये, कारण खरंय खरंय खरंय. पण सांगा ना कसं झालाय आकाश कंदील. अरे नाही, खरंच खूप छान झालंय, खूप छान झालंय. थँक्यू थँक्यू. ये ग ठिपके दे. कुठे 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 जरा माझं कौतुक, लगेच ठिपक्यांचं कौतुक बघू. अरे जे दिसतंय ना, इथे इथे मी इथं फुलं काढतो.
आज आत्याबाईंनी नाही मीच ठरवलंय. काय ठरवलंयस? हे काय उठणं लावायचंय तुम्हाला. अगं अगं हो हो हो. अरे वा, वाळून झालं वाटतं. छान छान. अशीच हसत राहा ग बाई. ही प्रत्येक पणती जशी स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश देते, तसंच या घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी करण्याची संधी मला मिळू दे. आत्याबाईंसारखं मला कणखर बनू दे, ह्यांच्यासारखं एकाग्र बनू दे. गण्याचा निरागसपणा आणि सुमितेचा सोशिकपणा मला मिळू दे. अमृताचा एकटेपणा जाऊन तिच्या चेहऱ्यावर पुन्हा पहिल्यासारखं हसू येऊ दे. या घरातला पहिला दिवस माझ्यासाठी जितका अनोळखी होता, तितकाच प्रत्येक दिवस माझ्यासाठी ओळखीचा होऊ देत. ह्या घरात आल्यानंतरचे अनेक क्षण माझ्या हातून निसटून गेले, पण आता येणारा प्रत्येक क्षण मला पकडून ठेवायचा आहे स्वतःसाठी. भाऊजी, आज काय आहे? आज धनत्रयोदशी. दिवाळीत प्रत्येक दिवशी कसली ना कसली तरी पूजा असतेच. मग तुला काय वाटलं दिवाळी म्हणजे फक्त फटाके फोडणे? अरे दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे नवचैतन्य, दिवाळी म्हणजे सगळ्यांनी मिळून साजरा करण्याचा आनंद. काय आतेबाई बरोबर बोलतोय ना? वा, लहानपणी शिकवलेलं सगळं लक्षात आहे की तुझ्या? अगं जसंच्या तसं सगळं लक्षात आहे. परीक्षेला बसव बघ मग. काय वामन? काय? नाही मी नाही बसणार या परीक्षेला. मी नापासच होईल, मला खरं तर काही आठवत नाहीये. पण गण्या, तू हे असे सगळे प्रश्न आहेत ना डायरेक्ट दादाला विचारायच्या. हॅलो. हॅलो. ठीक आहे. काय झालं नरसिंह? माझ्यावर ज्यांनी हल्ला केला होता त्याला पोलिसांनी अटक केली.